श्री कपिल पाटील यांचा संसदीय आणि बिगर संसदीय अशा दोन्ही क्षेत्रामध्ये माझी आणि त्यांचा चांगला परिचय आहे आणि एका अर्थाने अनेक मुद्द्यांवर अनेक इश्यूजवर आम्ही एकत्र काम केलेलं आहे. मला जे काही स्मरतंय त्याप्रमाणे आंध्रामध्ये वादळ झालं त्यावेळेला पण तुम्ही स्वयंसेवक म्हणून आला होतात का? त्यावेळेला आपण स्वयंसेवक म्हणून होतात आणि मला आठवतंय की त्या टीमची कॅप्टन मी होते आणि तिथे गेल्यावर असं घटना घडली की वादळाचं पुनर्वसनाचं काम बऱ्यापैकी होत आलं. SM जोशी तेव्हा आम्हाला मार्गदर्शन करत होते आणि त्यांनी सांगितलं की आता सगळी टीम घेऊन परत या आणि 2 माझ्या टीम मधल्या व्यक्ती त्यांनी सांगितलं आम्ही परत येणार नाही, आम्हाला अजून पुनर्वसनाचं काम करायचंय, आम्हाला या वादळाच्या पुनर्वसनाला आयुष्य डेडिकेट करायचंय. आणि मी शेवटी SM जोशींना फोन करून सांगितलं असं असं झालंय, ते माझं ऐकत नाही, ते मला त्यांच्यावर कारवाई करू, त्यांना दोघंही परत आले पाहिजेत. आणि ती 2 माणसं होती, एक कपिल पाटील आणि दुसरा निखिल वागळे. तुम्हाला बरेच लोक म्हणाले या दोघांना तिथेच ठेवून आला असतात आंध्रामध्ये तर बरं झालं असतं, असं सुद्धा काही लोक म्हणाले. पण अगदी लहान वयापासून आम्ही बरोबर काम केलेलं आहे आणि या सभागृहामध्ये शिक्षणाबरोबर गोरगरिबांच्या, वंचितांच्या, जातीयतेच्या प्रश्नावर आपण अतिशय सातत्याने प्रखरपणाने भूमिका मांडलेली आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, यांच्याबरोबर तुमचे वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा सगळ्यांना तुम्ही आपला माणूस कसं वाटता ह्याचं एक मला रहस्य अजून काही कळलेलं नाहीये, पण ते चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. तुम्हालाही मी शुभेच्छा देते या संदर्भामध्ये.